गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, मी सांगितलंच होतं का ही मुदतवाढ होणार आहे, कारण मी रात्री सुद्धा कॉल केलेला होता आणि रात्रीच मला कळालं होतं का मुदतवाढ वाढणार आहे. बघा, तुम्हाला 13 तारखेची मुदतवाढ दिलेली होती आणि या 13 तारखेच्या मुदतमध्ये म्हणजे खूप विद्यार्थ्यांना अशा अडचणी येत होत्या का काही विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स चांगल्या पद्धतीने म्हणजे लॉक करू का नको, कशा पद्धतीने करू, आम्ही तर जाहिराती पण बघितल्या नाही, अशा पद्धतीने तिथे खूप विद्यार्थ्यांच्या ह्या चिंता होत्या. पण आता त्यांनी मुदतवाढ केल्यामुळे तुम्हाला आता 16/8 पर्यंत तुम्हाला मुदतवाढ झालेली आहे. मग आता ही मुदतवाढ झाल्यामुळे तुम्हाला एक फायदा कसा होईल माहितीये का? कारण खूप विद्यार्थी काहींनी काय काल घाई गडबडीमध्ये काय केलं का, जाहिराती सुद्धा चेक केल्या नाही. काय केल्या, माझ्या जिथे जागा आहे किंवा जी जागा आहे मी जाहिरात न करता फक्त प्रेफरन्स जर लॉक करत राहिलो तर त्याचा पण मला उपयोग होणार नाही. आणि असे पण खूप विद्यार्थी आहेत का आता म्हणतात का आम्ही तर लांबचे जिल्हे टाकलेले आहेत, मग आमचा जर तिकडे नंबर लागला तर मग आम्ही जर नाही गेलं तर. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही 16/8/2026 प्रिफरन्स लॉक करून देणार. लॉक केल्यानंतर समजा यादी लागल्यानंतर समजा तुमची निवड, तुम्ही जर समजा गडचिरोली टाकलंय, तुमची निवड झाली, हा विदाऊट मध्ये तुमची निवड झाली म्हणजे तुम्ही या भरतीमधून बाद झाले. तुम्हाला जायचं किंवा नाही जायचं हा निर्णय तुमचा असेल, तुम्हाला काय ते बळजबरी घ्यायला येणार नाही, हा निर्णय तुमचा असेल. पण तुम्ही या भरतीमधून बाद झाले टेट 3 मधून, म्हणजे जेव्हा भरतीमध्ये येणार त्यावेळेला टेट 4 द्यावी लागेल, कळालं? त्यामुळे अशाच ठिकाणी मला जायचंय का ज्या ठिकाणी मी खरंच जाऊ शकतो का, हेच प्रिफरन्स घ्या. आणि तुम्हाला एक नक्की सांगतो का काय होणार आहे माहितीये का, ज्याला जास्त मार्क आहेत, बघा ज्याला जास्त मार्क आहेत कधी आता ते मुलं दुसऱ्या जिल्ह्यात नोकरीला करतील. पण दुसऱ्या राऊंडला काय होईल माहितीये का, दुसऱ्या राऊंडला असंच होणार आहे का ज्या मुलांना कमी मार्क आहेत ते मुलं स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरी करतील. फक्त एवढं आहे का आजच्या याच्यामध्ये मुदतवाढ भेटली होती, ही मुदतवाढ 16/8 ही झालेली, 16/8/2026 पर्यंत ही मुदतवाढ मिळाली आहे. सर्वांनी याच्यामध्ये काळजीपूर्वक लॉक करून घ्यावे.